श्रीराम समर्थ. एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 9. आपण 8व्या अध्यायात बघितलं की विश्वामित्र तर रामाला न्यायला दशरथापाशी आलेले आहेत. तेव्हा दशरथाने रामाला बोलवलं. रामाने दशरथाला वंदन केलं, वसिष्ठांना वंदन केलं, विश्वामित्रांना वंदन केल्यावर तर विश्वामित्र ऋषींनी त्याला प्रेमाने आलिंगन दिलं आणि म्हणाले, चला आता जाऊयात आपण आश्रमात. चला जाऊ आश्रमासी, सिद्धी पावावी स्वधर्मासी, तू सर्व कामासी निजमोक्ष. राम म्हणे ऋषी समर्था, काही पुसोनी मनोगता, कृपा करावी कृपावंता, मी तत्वता वचनार्थी. मी तुमच्याबरोबर येईन, पण माझ्या काही शंका आहेत, त्यांचं तुम्ही निरसन करा. आपण तर पाहिलं होतं की राम कसा विरक्त झाला आहे, कसा वैराग्य त्याला आलेलं आहे, ते आपण बघितलं. आता तेच सगळं तो विश्वामित्र ऋषींना वर्णन करत आहे. देह तव अत्यंत आशक्त, देह कर्म तेही नाशवंत, कर्मफळ ते क्षयभूत, सुख कोण येथे देहासंगी. देहे लोभे आर्तभूत, जो विषय सेवित तो तात्काळ विष्ठा होत, सुख कोण येथे देह लोभे. देहे काळ लागिला नित्य, क्षय करी अहोरात्र, भोगवी जन्म मरणार वर्त, सुख कोण येथे देह लोभे. ह्या देहात काय सुख ठेवलेलं आहे. नित्य विषय सेविता पूर्ण, नित्य वाढी वणवण, कल्पांती तृप्ती नव्हे जाण, सुख कोण देहसंगे. क्षुधा नित्य पीडी शरीरी, तृष्णा पीडी तेची परी, निद्रा सर्वथा मूढ करी, देहसंगा माझारी. क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान, निद्रा म्हणजे झोप. हे सगळं ते देहाच्या संगमाझारी सारखं आहे. त्याच्यात काय सुख आहे. पण देहाची उत्पत्तीसुद्धा कशी होते. विटाळे देहाची उत्पत्ती, विटाळे देहाची शांती, देह भस्मांती सूतक आहे. म्हणजे या देहाची उत्पत्ती जरी झाली तरी ती विटाळातून होत असते, अपवित्र वासनेतून होत असते. त्याच्यामुळे याला काय सुख आहे. तर देह भस्मांती झालं तरी सूतक आहे. म्हणजे या देहाचं काही कुठे दुःखाचं क्षयच नाही आहे, कुठंच समाप्त होत नाही आहे. देहाचे गर्भदुःख वर्णन तर असे केले त्यांनी रामानी तर, रजस्वलेचे पूर्ण रुधिर, तेथे पित्याचे रेत मात्र, तेची गोठवणी होय शरीर, मुख्य अपवित्र देहसंग. आता हा देहसंग गर्भ तो जो राहिला आहे तो वासनेतून राहिलेला आहे. आणि त्या जननीच्या जठरीत तो जो वाढत असतो त्याच्यात आईची विष्ठा, आईचं मूत्र, आईची घाण, कुठे श्वास घ्यायला हे नाही आहे, कुठं अन्न पचायला त्याच्यातच तो सगळं गर्भातच सगळं चाललेलं असतं त्याचं. त्रिकाळ भोजन मातेसी, त्रिकाळ दुःख ते गर्भासी, भोगिता होय कासाविसी, कोणापाशी सांगेल. हे त्रिकाळ दुःख जे होत असतं त्याला तो ते कोणापाशी सांगणार. पण प्रसूतीचा काळ तर काय होतं बघा. प्रसूती वात अतिप्रबळ, सर्वांगी लागे एकीची कळ, योनी द्वारे करी तळमळ, प्रसूती तात्काळ होईना. तो पोटात असताना म्हणत असतो तत्वमसी तत्वमसी, की मी बाहेर आल्यानंतर मी सद्गुरूंचे चरण धरेन आणि परमार्थ साधीन. पण सद्गुरूसी निघोनी शरण, निर्दाळोनी अभिमान, निवारीन जन्म मरण, तेही आठवण विसरे देही. देह बाहेर आल्यानंतर तो जो सोहमभाव असतो तो जाऊन कोहम करून ते बाळ रडायला लागतं आणि सगळं काही जे त्यांनी ठरवलेलं असतं ते तो विसरून जातो. मरणा मर्यादा नाही देख, गर्भी गर्भपातीची दुःख, उपजिताची सटवीचा धाक, कोण सुख जन्माचे. ह्या जन्माचे सुख काय. आल्याबरोबर त्याला सटवीच्याकडून त्याचं भविष्य लिहिलं जातं. त्याच्यातच तो बाहेर आल्यानंतर लाळ असते, थुंकी असते, विष्ठा असते, मूत्र असते, सर्व एका ठिकाणी होत असतं. आणि ते उदरव्यथा करी रुदन, मातामुखी घाली स्तन, निज व्यथा न सांगावे पूर्ण, सुख कोण बालकात्वे. ह्या बालकात काय सुख असतं बरं. सगळ्यावर तो दुसऱ्यावर अवलंबून असतो, आईवर अवलंबून असतो, बापावर अवलंबून असतो, सगळ्यांवर अवलंबून असतं. आता तो जेव्हा तरुण होतो तेव्हा तर काय होतं. तारुण्याचा अति आघात, निश्शेष बुडवी निज स्वार्थ, काही नाठवे परमार्थ, अति उन्मत्त विषयार्थी,
शिणोनी विषय करिता पूर्ण नित्य नवी वाढे वणवण इंधनी खवळे हुताशन तेवी विषय दारुण दुर्भरत्वे. म्हणजे विषय जो भोगत राहतो ते जणू काही किती भोगले तरी ते समाप्त होत नाही, उलट त्याच्यात अग्नीत जणू काही आपण अजून तूप घालतोय, अजून तूप घालतोय असं होतं. तर ते कशामुळे तर बघा, इथे तर नाथ महाराजांनी तर कसं सांगितलं बघा. तारुण्य मांजर स्त्री गृहवासी मिय मिय करी पायापासी चाटा वया स्त्री अधरामृतासी अहर्निशी टोकत. तारुण्य उंदीर स्त्रियेंच्या घरी अष्टप्रहर छिद्र कोरी देखता लपे छिद्रा भीतरी तारुण्यावरी सुख काय. तारुण्य लोलुप विषयापासी तारुण्य स्त्री कामाची दासी तारुण्य गर्वे मुसमुसी तारुण्यासी काय सुख. त्या तारुण्यात काय सुख मिळणार आहे जो स्त्रीचा इतका लोभी होऊन गेलेला असतो. आता वार्धक्य आलं तरी देखील तो कुठे परमार्थासाठी कुठेही जायला तयार नसतो. खरं तर त्याचे सगळे अवयव गलित कातर झालेले असतात, दात पडलेले असतात, हे अन्न जिरत नसतं, सगळे इंद्रिय गलित कातर झालेले असतात. तरी त्याला मरण व्यापले शरीर तरीही माझी स्त्री, माझे घर, माझे नातू, माझे पुत्र ही ममता त्याला काही सोडत नाही. अशा प्रकारे नरदेहाचे सर्व आयुष्य विषय लोभाने व्यर्थ होते. नरदेहीचा आयुष्य सारा विषया लोभे केला मातेरा पडला परलोकाचिरा जाय दुर्धरा नरकात. असा तो जीव मग शेवटी नरकात जन्माला येऊन नरकात जातो. देहबुद्धीच्या कल्लोळी ममतेच्या माया मेळी परमार्थाची झाली होळी. देही व्यर्थ विषय सुख देहे नाशिले स्वर्ग सुख देह वंचिल मोक्ष सुख केवळ दुःख देह संगे. असं ह्या देहाच्या बरोबर केवळ दुःखच येत असतं. श्रीराम म्हणे गुरुनाथा अंगी देह अहंता नांदता सुख कोण राज्य भोगार्था विषया स्वार्थ सुख काय. काय या विषयात काय सुख आहे. अहंकार त्याच्यातून आणिकच वरचढ आहे. अहंकारायचा वैरी बैसला असता उरावरी सुख नाही हो संसारी निज निर्धारी निश्चयो. मुख्य बाधक अहंता तीही साह्य झाली ममता अहम ममता न जिंकता सुख सर्वथा असेना. झालिया शुद्ध शास्त्र श्रवणे उभय भोग ऐसा देखणे जे भक्षोनिया वमने आताची का सुणे वमनी केले गेले. कुत्रे जणू काही ते ओकून टाकलेलं वमन असतं ते जणू काही वमना ते स्वये भक्षी श्वान इहा तैसा इह भोग संपूर्ण तो भोग वांछिती सज्ञान ते ज्ञातेपणी लौकिकी सटविले म्हणजे व्यर्थ गेले. काय आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं होतं, आपल्याला परमार्थ प्राप्त करून घ्यायचा होता, ते सगळं देहात आल्यानंतर माणूस विसरून जातो. आणि हे सगळं पाहून मला तीव्र वैराग्य आलेलं आहे असं श्रीराम म्हणून ऋषींना सांगतो आणि म्हणतो या लागी न निरसे अभिमान तर मी करी न रसपान न करी मिष्टान्न भोजन न करी परिधान दिव्यांबरे मी न करी कर्म क्रियाकर्मचार कर्म केवळ शरीराधार तेथे संचरे अहंकार. तेथे मला अजिबातच सुख लाभणार नाही. ऐसे झाले ऐसे बोलणी रघुनाथा उगाच राहिला तटस्थ ऋषी राजा लोक समस्त झाले विस्मित ते काळी. ते राजाचं रामाचं हे वैराग्य बघून सर्वच जण तटस्थ झाले आणि विस्मित झाले. हे वैराग्य राजाला आले. खरं तर जसा अर्जुनाला मोह पडला होता आणि श्रीकृष्णाने तो मोह त्याचा दूर केला, तसंच हे रामाने जणू काही आपल्यासाठीच हे वैराग्याची लक्षणं आणि हे देहाचं काय सुख नाही, देहावर काही प्रीती ठेवू नका, हे जणू सांगण्यासाठीच जणू काही श्रीराम हे प्रश्न विचारतात असे मला वाटते. इथं मला एक सुरेश वाडकरांचं एक गाणं आठवतं, ते बघूयात आपण. दया घना दया घना अरे देह बंदीवास सजाई ते प्रत्येकास
अरे देह बंदिवास सजाईथे प्रत्येकास चुकेना कुणास आता बंदी तुझा मी दयाखना 10 दिशांची कोठडी मोहमाया झाली वेडी प्राण माझे ओढी आता बंदी तुझा मी दयाखना बालपण तू गेले अन तारुण्य नासले बालपण तू गेले अन तारुण्य नासले वार्धक्य साचले उरलो बंदी तुझा मी दयाखना असे जणू श्री रामचंद्रांना म्हणायचे आहे असं सांगून हा 9वा अध्याय इथेच पूर्ण झालेला आहे. आता पुढचा 10वा अध्याय नंतर बघू, उद्या बघू. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.